श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला असे कोणते 2 किंवा 3 नैवेद्य आपण द्यायला हवेत की जेणेकरून माता लक्ष्मी आनंदाने त्याचा स्वीकार करते आणि आपल्यावरती नित्य प्रसन्न राहते. तर असे म्हणजे 3 नैवेद्य आहेत. त्या 3 पैकी कमीत कमी 2 नैवेद्य तरी आपण माता लक्ष्मीला अर्पण करायला हवेत की जेणेकरून माता लक्ष्मी आनंदाने त्याचा स्वीकार करते. कारण दिवाळीच्या काळामध्ये आपण भरपूर सारं फराळाचं केलेलं असतं. कारण आणि त्यासोबतच दिवाळीच्या दिवशी आपण असा वेगळा मेनू केलेला असतो, म्हणजे ठेवलेला असतो. आता यथाशक्ती कुणी पुरण घालतं, कुणी बासुंदी करतं, कुणी गुलाबजामुन करतं. ज्यांना जे काही बनवायचं आहे ते पदार्थ म्हणजे पूर्ण थाली ज्याला म्हणतो आपण, पूर्ण ताटभर जेवण ज्याला म्हणतो ते आपण नैवेद्यासाठी केलेलंच असतं. त्यासोबतच आपण जे काही फराळाचं केलेलं आहे ते सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करत असतो किंवा ते सुद्धा आपण समोर ठेवत असतो. तर बऱ्याच घरामध्ये श्रद्धापूर्वक या गोष्टी म्हणजे देवांच्या नियमाने पाळल्या जातात की फराळाचं केलं की आपण लगेच म्हणजे दुसऱ्या डब्यामध्ये ते ठेवून देतो की जो काही नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तो नैवेद्य आपण दुसऱ्या डब्यामध्ये ठेवतो की कारण घरात लहान लेकरं असतात आणि ती बनवल्याबरोबर न खाता राहत नाहीत. तर अशा वेळेस आपण देवाच्या पूजेसाठी जे काही पदार्थ ठेवलेले आहेत ते आपण आधीच केल्या ते बाजूला ठेवतो. काही घरामध्ये म्हणजे खाल्लं तरी पण ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला समोर ठेवलं जातं. आता ते प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, कारण आपण कुणाच्या श्रद्धेवरती काही बोलू शकत नाही. परंतु आपण नैवेद्य जसं जमेल तसं आपण नैवेद्य फराळाचंही ठेवतो आणि त्या दिवशी जे बनवलेलं आहे ते सुद्धा ठेवतो. तर ते सगळं माता लक्ष्मी ग्रहण करणारच. जेवढ्या श्रद्धेने आपण ते मातेला अर्पण केलेलं आहे, माता लक्ष्मीला अर्पण केलेलं आहे, तर माता लक्ष्मी निश्चितच त्याचा स्वीकार करते. परंतु जेव्हा माता लक्ष्मीचे आवडते जे पदार्थ आहेत ते आपण ते जर माता लक्ष्मीला अर्पण केले तर निश्चित माता लक्ष्मी आनंदित होऊन त्याचा स्वीकार करते. कारण आपल्याच बाबतीत पहा, आपल्याला जर एखादी गोष्ट खूप आवडत असेल तर आपलं कितीही जाम पोट भरलेलं असलं आणि आवडता पदार्थ जर समोर आला तर आपण म्हणजे एक घास का होईना ते खातोच. आणि जर आपलं जेवण वगैरे झालेलं नसेल तर आवर्जून आपण पोटभर तो पदार्थ खातो, ताटातलं सगळं संपवतो. त्याच पद्धतीने जर माता लक्ष्मीचा आवडता पदार्थ आपण माता लक्ष्मीला दिला तर निश्चितच ती आनंदाने त्याचा स्वीकार करते, ते ग्रहण करते आणि आपण जी सेवा केलेली आहे ते अनन्य साधारण पटीमध्ये आपल्याला त्याचं फळ मिळतं. त्यामुळं पदार्थ आपल्याला आवर्जून बनवायचे. तर इथं काही जणांचा प्रश्न असू शकतो की आपण देवाला नैवेद्य ठेवतो तर तो देव स्वीकारतो का? तर पहिल्यांदा मी नैवेद्याच्या पूर्वी पहिल्यांदा हे तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जे काही श्रद्धापूर्वक देवाला अर्पण करतो, मग त्या देवता असो, परमेश्वर असो किंवा एखादी देवी असो किंवा माता लक्ष्मीच का असेना, तर त्या आनंदाने त्याचा स्वीकार करत असतात आणि त्या करतातच. कारण तुम्ही असं म्हणाल की आपण जेवढं काही ताटामध्ये मांडून ठेवलेलं आहे ते सगळं तसंच राहतं आणि तेच उचलून परत आपणच खातो, तर मग ते देवानी कुठं ग्रहण केलं? तर आपण एवढं अट्टहासाने ते केलेलं आहे तर देवानी ते कुठं ग्रहण केलं? तर निश्चित तुम्हाला जरी ते दिसत असलं तरी सुद्धा आपण जो देवाला नैवेद्य ठेवलेला आहे तो सूक्ष्म स्वरूपामध्ये देवता या त्याचा स्वीकार करतात किंवा देव त्याचा स्वीकार करत असतात. कारण पहा, मी तुम्हाला एक उदाहरण देते. जर तुम्ही भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठ केलेला असेल किंवा एखादा श्लोक त्यातला पाठ केलेला असेल, जर आता हा श्लोक समजा की यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हा श्लोक मी पाठ केला तर भगवद्गीतेच्या पुस्तकातून हा श्लोक मी पाठ केलेला आहे. ज्या भगवद्गीतेच्या पुस्तकातून मी हा श्लोक पाठ केलेला आहे तेच भगवद्गीतेचं पुस्तक जर मी इतरांना कोणाला दिलं तर त्यामध्ये तुम्हाला ऍज इट इज श्लोक त्यामध्ये सुद्धा मिळेल आणि मी सुद्धा तुम्हाला म्हणून दाखवते. मग आता मी तो त्यातून ग्रहण केला याचा अर्थ असा नाही की त्या पुस्तकातून तो गायब झालेला आहे किंवा त्या पुस्तकात हा श्लोकच नाही किंवा एखादा 15वा अध्याय मी पाठ केलाय तर तो पुस्तकातून लुप्त झालाय किंवा पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळणार नाही, असं होणार नाही. कारण तो मी सूक्ष्म स्वरूपात ग्रहण केलेला आहे. कारण आता माझ्या डोक्यामध्ये जेव्हा पूर्ण 15वा अध्याय मला पाठ आहे तर तो 15वा अध्याय त्या पुस्तकामध्ये ऍज इट इज तसाच असणार आहे किंवा म्हणजे ज्या ग्रंथातून, ज्या भगवद्गीतेच्या ग्रंथातून मी पाठ केलेला आहे तर मी पाठ केला, तो माझ्याकडे आला किंवा माझ्या ब्रेनमध्ये जमा झाला, म्हणजे संचित झाला. त्याचा अर्थ असा नाही की तो त्या पुस्तकामध्ये आता 15वा अध्याय राहणारच नाही.
त्याच पद्धतीनं म्हणजे जसं मी पाठ केलेला 15वा अध्याय माझ्या डोक्यामध्ये सुद्धा आहे आणि पुस्तकांच्या पानावरती सुद्धा आहे, त्याच पद्धतीनं आपण जो देवाला नैवेद्य ठेवलेलं ताट आहे त्या ताटामधला सूक्ष्म स्वरूपामध्ये नैवेद्य देवता स्वीकार करतात किंवा देव स्वीकार करतात आणि ताटामध्ये ॲज इट इज ते पदार्थ आपल्याला प्रसादाच्या स्वरूपात मिळतात। जसं की पुस्तकातले श्लोक कुठेही जात नाहीत पण ते आपल्या डोक्यामध्ये उतरतात, त्याच पद्धतीनं ताटातला पदार्थ कुठेही जात नाहीत तर सूक्ष्म स्वरूपात ते देव ग्रहण करतात आणि ताटातले पदार्थ प्रसाद म्हणून आपल्याला पुन्हा मिळतात। तर ह्या पद्धतीने म्हणजे आपल्याला तो प्रसाद प्राप्त होतो। म्हणून असं नका म्हणू की आपण ताट ठेवलं तर ते देव ग्रहण करत नाहीत, ॲज इट इज सगळे पदार्थ राहतात, तर असं नाही, तर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये त्याचा स्वीकार करतात। म्हणून जास्तीत जास्त पदार्थ आपल्याला म्हणजे आई लक्ष्मीला, आई भगवतीला जे काही पदार्थ आवडतात ते आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करायचे की जेणेकरून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण ते तिला अर्पण केले तर ती आनंदाने त्याचा स्वीकार करते आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देते। तर ते पदार्थ कोणते याबद्दल आपण बोलूयात। म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये आपण खूप काही फराळाचं बनवलेलं असतं, त्यासोबतच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण पूर्ण प्लेटभर जेवण बनवलेलं असतं। मग ते यथाशक्ती कुणी पुरण घालतो, कुणी बासुंदी करो, कुणी गुलाबजामुन करो, म्हणजे जे ज्यांना जे बनवायचे ते पूर्ण आपण प्लेटभर स्वयंपाक बनवलेला असतो आणि ते पूर्ण ताट आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो। तर त्यामध्ये आवर्जून पहिला पदार्थ हा अनारशाचा असायला हवा। आता सुद्धा वेळ गेलेली नाही, जर तुम्ही तांदूळ भिजवलेले नसतील तर महिलांनो आवर्जून तुम्ही म्हणजे माता लक्ष्मीचा प्रिय नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर तुम्ही आज सुद्धा करू शकता, म्हणजे आज सुद्धा तयारीला लागू शकता। कारण अनारशा करायच्या म्हणल्याने त्याला थोडीशी पूर्वतयारी लागते आणि जर तुमची पूर्वतयारी नसेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला ऐन महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर समोर आला तर तुम्हाला आता आपल्याला रेडीमेड सगळ्या गोष्टी भेटतात, तर रेडीमेड तुम्ही अनारशाचं म्हणजे पीठ आणून घ्या आणि अनारशा बनवून घ्या, कारण माता लक्ष्मीला ह्या खूप प्रिय आहेत। तर त्यामुळे आवर्जून अनारशीचा नैवेद्य तुम्ही ठेवायचा आहे। तुम्ही भले पंचपक्वान्य तुम्ही केलेले असतील परंतु जर त्यात अनारसे असतील तर ते अधिक प्रिय तुमचा नैवेद्य माता लक्ष्मीला होईल। त्यामुळे आवर्जून अनारशाचा नैवेद्य ठेवायचा आहे, कारण अनारशाला खूप होल असतात, होल म्हणजे त्याला छिद्र पडलेले असतात। जाळीदार असा अनारसे हा पदार्थ आहे, इतर पदार्थाच्या तुलनेमध्ये त्याला खूप छिद्र असतात, होल असतात। त्यामुळे असं म्हणतात की जेवढं त्याला छिद्र पडले, जेवढे त्याला होल पडलेले आहेत तर तेवढ्या पटीमध्ये आपल्याला फळ मिळतं। म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या ज्या सेवा केलेल्या आहेत त्याचं फळ आपल्याला तेवढ्या पटीत मिळतं। त्यामुळे आपल्याला अनारसे हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे। आणि असंही आपण अनारसे म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण अधिक मासाच्या काळामध्ये जावयाला आणि मुलीला धोंड्याच्या स्वरूपामध्ये अनारशी ही शिदोरी देत असतो। धोंडे जेव्हा बनवतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्वाचा अनारशी हा धोंड्याचा प्रकार जास्त मानला जातो, कारण म्हणजे याचं सुद्धा महत्व अनन्यसाधारण आहे। कारण त्याला जास्त ते सच्छिद्र असतं, त्या छिद्राच्या पटीमध्ये आपल्याला पुण्य मिळतं। कारण जावाई आणि मुलीला सुद्धा आपण लक्ष्मी विष्णू स्वरूप म्हणून आपण त्यांचं पूजन करतो आणि ते धोंड्यामध्ये ती शिदोरी अनारशाची शिदोरी आपण देत असतो। त्यामुळे अनारशा ह्या पदार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि तो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। म्हणून आपल्याला आवर्जून पहिला नैवेद्य हा अनारशाचा करायचा आहे। तर आता दुसरा नैवेद्य कोणता, तर दुसरा नैवेद्य म्हणजे लाह्या आणि बताशे। बताशे हे साखरेचे गोल आपल्याला कुठल्याही मंदिराच्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी उपलब्ध होतील आणि आता सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला आपण म्हणजे नैवेद्यासाठी या गोष्टी ठेवतोच, पण आवर्जून ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रसादामध्ये म्हणजे नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत। आणि अनारसे, लाया, बताशे त्यासोबतच आता तिसरा पदार्थ कोणता, तर खीर। खीर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, कारण आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करो किंवा मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करो, माता लक्ष्मीच्या कुठल्याही व्रतामध्ये आपण नैवेद्यासाठी खीर बनवत असतो, कारण माता लक्ष्मीला खीर सुद्धा खूप प्रिय आहे। आता तुम्ही म्हणाल लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होतील का अनारसे करणं, खीर करायला तर वेळ लागतो। तर अशा वेळेस तुम्ही गव्हाची खीर न बनवता किंवा तांदळाची खीर म्हणजे आता कुठल्याही खीरीचा प्रकार असो, मग ती गव्हाची असो, तांदळाची असो, रव्याची असो किंवा शेवयाची असो, जी तुम्हाला लवकर बनवणं शक्य होते ती तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। कारण हा पदार्थ माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि प्रिय गोष्टी दिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये आपण कायमस्वरूपी घर करून राहतो। कारण एखादी गोष्ट, एखादी प्रिय वस्तू किंवा आपल्या आवडी जर कुणी जपत असेल तर आपण त्या व्यक्तीला जपत असतो। त्याच पद्धतीने आपण जर माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी मातेला अर्पण केल्यात तर निश्चित माता लक्ष्मी आपल्याला जपण्याचा प्रयत्न करते किंवा माता लक्ष्मी आपल्याला जपते। यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्याच आवडत्या गोष्टी द्यायच्यात। जर तुम्हाला खीर करणं शक्यच झाली नसेल,
शेवयाची खीर करण्यासाठी किंवा तांदळाची खीर करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळेस आवर्जून तुम्ही 2 पदार्थ अनारसे आणि लाया आणि बताशे ह्या मात्र गोष्टी आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा, की जेणेकरून आनंदाने माता लक्ष्मी त्या ग्रहण करेल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल, तुमच्यावरती नित्य प्रसन्न राहील. अप्राप्त असं तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी माता लक्ष्मी तत्पर राहील आणि प्राप्त लक्ष्मी ही कायम तुमच्या घरामध्ये स्थिर राहील, यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यामुळं या गोष्टी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवा आणि ह्या ठेवताना प्रमाणात ठेवा, कारण जेव्हा आपण नैवेद्य हे माता लक्ष्मीला अर्पण करतो किंवा कोणत्याही देवाला अर्पण करतो तर ते प्रमाणात असायला हवेत, कारण जे नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत त्या गोष्टी आपण घरातच खात असतो, आपण ते बाहेर देत नाही. त्यामुळं घरातली लोक किती आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही नैवेद्य ठेवा, कारण तुम्ही भरमसाठ नैवेद्य ठेवाल आणि तो तुम्हाला संपणार नाही तर तो फेकून दिला जाऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या घरात संपेल एवढाच, कारण इतर पदार्थ आपण आवडीने खाऊ शकतो परंतु लाह्या आपल्याला खायला जात नाहीत किंवा एवढ्या आवडीनं कोणी खात नाही, त्यामुळे त्या फेकून देण्यात जाऊ नये या गोष्टीची काळजी घ्यायची. परंतु आवर्जून ती थोड्याच प्रमाणात का होईना माता लक्ष्मीला अर्पण करायच्यात. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप महत्वाची आहे, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा, दिलेली माहिती मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.